आणि यानंतर आज दिवसभरातली आणखी एक महत्त्वाची बातमी। सणासुदीच्या तोंडावरती सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर महागाईचं सावट गडद होत आहे। आधी साखरेनं गोडवा हिरावला, काही भागात साखर तब्बल 80 रुपयांपर्यंत पोहोचली। सरकारनं आयात शुल्कामध्ये सवलत दिली, कच्च्या साखरेच्या आयातीचे नियम शिथिल केले, सोबतच साठेबाजीवरती नजर ठेवण्यासाठी पथकं नेमली, तरी महागाईचा कडवटपणा पूर्णपणे कमी झालेला नाहीये। आणि आता साखरेपाठोपाठ कांदा सुद्धा सर्वसामान्यांना रडवू लागलाय। किलोनं कांदा घेणारा ग्राहक आता मोजून मापून कांदा खरेदी करतोय, कारण स्वयंपाकघराचं बजेट अक्षरशः कोलमडतंय। दरवाढी मागे बाजारातला तुटवडा आहे की व्यापारी दलालांची सट्टेबाजी आणि कृत्रिम टंचाई, हाच सवाल गंभीर आहे। शेतकऱ्याला योग्य भाव, ग्राहकाला परवडणारा दर आणि बाजारात पारदर्शकता आणणं सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। साखरेचा गोडवा हरवला, आता कांद्यानं डोळ्यात पाणी आणलंय, त्यामुळे महागाईचा हा सिलसिला थांबणार तरी कधी, असा मोठा प्रश्न सर्वसामान्यांसमोर आहे। तर सणासुदीचे दिवस जवळ आलेत आणि या सणासुदीत सर्वसामान्यांचं दिवाळं निघण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। वाढत्या महागाईमुळे स्वयंपाकघराचं बजेट बिघडताना दिसतंय। आधी साखरेच्या वाढत्या किमतींनी गोडवा कमी केला आणि आता कांद्यानं डोळ्यामध्ये पाणी आणलंय। अवघ्या काही दिवसात 30 ते 35 रुपये किलो असणारा कांदा आता थेट 60 ते 65 रुपयांवरती पोहोचलाय। पण सर्वात मोठा सवाल अजूनही कायम आहे, या महागाईत नेमकं कमवतंय तरी कोण? पाहूया त्याचंच उत्तर शोधणारा हा विशेष रिपोर्ट। कांदा स्वयंपाकघरातला सर्वात सामान्य पण संवेदनशील पदार्थ, आणि याच कांद्यानं सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणण्यास सुरुवात केली आहे। अवघ्या काही दिवसात कांदा जवळपास दुपटीनं महागलाय। केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार कांद्याच्या दरात तब्बल 59% वाढ झाली आहे। दिल्लीपासून नाशिक आणि चेन्नई पर्यंत कांद्याच्या दरवाढीची झळ जाणवते। शहरांमध्ये मुंबई दिल्लीमध्ये बाजारभाव वाढलेले हे बरोबर आहे, परंतु त्यामागची कारणं वेगवेगळी। आता मोठ्या प्रमाणामध्ये भाडेवाढ झालेली आहे, रस्त्यानी टोल वगैरे या सगळ्या गोष्टीचा जो काही खर्च आहे तो नकळत त्या मालावर पडतो, आणि म्हणून शहरामध्ये त्या ठिकाणी ग्राहकांना तो कांदा महाग घ्यावा लागतो। कांद्यासाठी ग्राहक हवी ती किंमत मोजतो, पण खरा प्रश्न हा आहे की जो कांदा उत्पादक आहे त्याच्या हातात किती येतात? शेतकऱ्याला योग्य भाव मिळतोय का? खतांचे दर हे भरमसाठ प्रमाणामध्ये वाढलेले आहे। त्यानंतर पेस्टिसाइड असेल, वातावरण असेल, या लहरीपणामुळे कांदा उत्पादन करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ आम्हाला 25-30 रुपये किलो मागे खर्च येतोय। तुम्ही आमचे कांद्याचे दर पडल्यानंतर काही उपाययोजना जर करू शकत नसाल तर नॅचरल पद्धतीने दर जर वाढले तर ते पाडण्याचे प्रयत्न तरी करू नका, अशी आमची शेतकऱ्यांची मागणी आहे। त्याहून गंभीर सवाल, बाजारात खरंच कांद्याची टंचाई आहे का, की मागणी पुरवठ्याच्या परिस्थितीचा फायदा घेत काही व्यापारी किंवा मोठे साठेबाज कांदा रोखून ठेवतायत? कांदा उत्पादक शेतकऱ्याला फार काही याचा फायदा होत नाही। मी सांगितल्याप्रमाणे की मोठ्या प्रमाणावर वजनात घट झालेली आहे, कांदा खराब शेतकऱ्यांच्या चाळीमध्ये झालेला आहे, त्याच्यामुळे त्याला काही फार फरक पडतो असं म्हणता येणार नाही। मात्र एक निश्चित आहे, जे काही ट्रेडिंग करतात त्यांच्याकडे जर काही स्टॉक वगैरे अतिरिक्त असू शकतो तर त्यांना त्याचा फायदा मात्र निश्चित होऊ शकतो। भारतात आजही कांदा साठवण्यासाठी पुरेशा आधुनिक पायाभूत सुविधा नाही, त्यामुळे एका बाजूला कांदा सडतो आणि दुसरीकडे ग्राहकाला रडवेल्या चेहऱ्यानं महाग कांदा विकत घ्यावा लागतो। अशातच आणखी एक प्रश्न उपस्थित होतो, राज्यात कांद्याचे दर वाढलेले असताना स्थानिक बाजारात नागरिकांना दिलासा देण्याऐवजी कांदा दुसऱ्या राज्यात का पाठवला जातो? अनेक राज्यांमध्ये डिमांड वाढते, त्यामुळे त्या पद्धतीने हा एक व्यापार आहे, आणि व्यापाऱ्याला ज्या भागातून ऑर्डर मिळेल, ज्या भागात चांगले दर मिळतील त्या ठिकाणी तो पाठवला जातो। एक गोष्ट या ठिकाणी निश्चित आहे की शासनाने समजा महाराष्ट्रातून कांदा घेतलेला आहे, तो महाराष्ट्रातील ग्राहकांना कसा मिळेल हा विचार मात्र त्या ठिकाणी शासनाने केला पाहिजे। मात्र तो होत नाहीये। हा कांदा व्यापाऱ्याकडून घेऊन परत व्यापाऱ्याला जर विकणार असेल तर त्या ठिकाणी शेतकरी किंवा ग्राहक दोघांनाही दिलासा मिळणार नाही। कांदा उत्पादकाला भाव हवा आणि ग्राहकाला स्वस्त कांदा। दरवर्षी कांदा महागतो आणि दरवर्षी शेतकरी आणि ग्राहक भरडले जातात। या दोघांमध्ये संतुलन साधणं हीच सरकारची खरी कसोटी आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। आणि भारतामध्ये दरवर्षी ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 4 महिन्यांमध्ये कांद्याचे भाव गगनाला भिडतात। कांद्याचे भाव या दरम्यान नेमके का वधारतात त्यावरती आपण एक नजर टाकूया। तर दरवर्षी कांदा कधी आणि का महागतो
दरवर्षी ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात कांदा महाग होतो. मार्च आणि एप्रिल महिन्यात काढलेला उन्हाळी कांदा ऑगस्ट, सप्टेंबर पर्यंत बाजारात येतो. जुना साठा संपताना पावसाळी किंवा खरीपाचा नवीन कांदा बाजारामध्ये येण्यास नोव्हेंबर, डिसेंबरचा महिना उजाडतो. जुना माल संपणं आणि नवीन माल येणं यामधील 2 ते 3 महिन्यांच्या गॅपमुळे कांद्याचा लीन सीझन पाहायला मिळतो. जर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली तर खरीप कांद्याचं नुकसान होतं किंवा त्याची लागवड लांबते. ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान दिवाळी आणि दसऱ्यासारख्या मोठ्या सणांमुळे कांद्याची मागणी अचानक वाढते आणि ही दरवाढ पाहायला मिळते. तर कांदा दरवाढीनं जसं सर्वसामान्यांना रडवलं तसंच या कांद्यानं भारतीय राजकीय इतिहासात सत्ता उलथवल्याची सुद्धा अनेक उदाहरणं आहेत. ती उदाहरणं सुद्धा पाहूया. वर्ष होतं 1980 सालच्या लोकसभा निवडणुकात जनता पक्षाला कांदा दरवाढीचा फटका बसला आणि याचा फायदा इंदिरा गांधींना झाला. 1998 साल दिल्ली विधानसभेची निवडणूक, भाजपचं सरकार पडलं आणि काँग्रेसला सत्ता मिळाली. 1998 साली राजस्थान विधानसभा निवडणुकीत कांद्यामुळेच भाजपचं सरकार गडगडलं आणि काँग्रेसनं सत्ता काबीज केली. 2010 साली युपीए सरकारला हादरा बसला. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कांदा आणीबाणी जाहीर केलेली. तर 2024 साली लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला कांदा निर्यात बंदीचा कांदा पट्ट्यामध्ये महायुतीला मोठा फटका बसला. तर साखरेपाठोपाठ डाळीही महागल्या, खाद्यतेल भडकलं, तांदूळ महाग झाले आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांदा सुद्धा साखरेसोबत शर्यत करू लागलाय. सवाल फक्त महागाईचा नाहीये तर फायदा नेमका कुणाला होतोय हा सुद्धा आहे. शेतकरी म्हणतो भाव नाही, ग्राहक म्हणतो दर परवडत नाही. मग मधली साखळी नफ्यामध्ये कशी? सरकारकडनं दरवेळेला तात्पुरते उपाय होतात पण कायमस्वरूपी तोडगा का नाही? महागाईचा हा खेळ नेमका कुणाच्या फायद्याचा? आणि याचं उत्तर शोधण्यासाठी केवळ दरवाढीवरती चर्चा नको, तर शेतापासून ग्राहकाच्या ताटापर्यंतची संपूर्ण बाजार व्यवस्थाच बदलण्याची गरज वाटू लागली आहे.